श्री हनुमंतरायांनी सांगितल्याप्रमाणे श्री मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात आले। त्यांच्या चेहऱ्यावर जे योगाचे तेज दिसते आहे ते विलक्षण आहे। श्रीनाथांसारखा तेजस्वी पुरुष या स्त्री राज्यात आला आहे हे माझ्या कठोर उपासनेचेच फळ आहे। श्री मच्छिंद्रनाथांच्या सेवेत मी कुठलीही उणीव राहू देणार नाही। हे किती विलक्षण आहे। श्री दत्त महाराजांकडून दीक्षा घेतल्यानंतर मी कायम भगवी वस्त्रच परिधान केली। इतकंच नाही तर माझ्या मातेशिवाय दुसऱ्या कुठल्याही स्त्रीशी माझा संपर्क आला नाही। परंतु ह्या पुढील स्त्री राज्यातला माझा काळ हा निश्चितच अवघड असणार आहे। परमनियतीच्या योजनेचा हा एक भाग आहे आणि माझ्यातल्या संयमाची ही परीक्षा असणार आहे। निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो अलख निरंजन। देवी, श्रीनाथांचं स्वागत कसं झालं? जसे मी ठरवले होते त्याप्रमाणे व्यवस्थित झाले। म्हणजे श्रीनाथांनी अशा पद्धतीने स्वागत करण्यास नकार दिला नाही तर? तुम्ही दोघी असे का विचारता आहात? देवी, श्रीनाथ थोर योगी आहेत। त्यांना राजवाड्याच्या कक्षात राहण्याची आणि असं स्वागत करून घेण्याची सवय नसणार। हो ना, आणि अधिक तर असे थोर योगी हे रानावनातच हिंडतात आणि तिथेच राहतात। श्री मच्छिंद्रनाथ स्त्री राज्यात एका विशिष्ट हेतूने आले आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांच्या मनाची तयारी ही केलीच असणार। होय देवी, आपले म्हणणे योग्यच आहे, परंतु आता आमच्यासाठी काय आज्ञा आहे? गुरुवर, माझ्या मनात एक प्रश्न आहे। ज्या अर्थी तुला प्रश्न आहे त्या अर्थी तू मनन नाही तर चिंतनही करतो आहेस। विचार। याआधी तुम्ही मला सांगितले आहे की आपण मनुष्यवस्तीपासून दूर का राहतो, वनात आपण अधिक तर का राहतो? त्याविषयी तुला शंका नाही ना? नाही, पण आपण विशेषतः स्त्रियांपासून दूर राहतो, त्यांच्याशी आपण अंतर ठेवतो। याला काही विशेष कारण आहे का?
होय गोरक्षा, आणि बरं झालं तू मला हे विचारलंस. स्त्री ही माता, भगिनी, पत्नी अशा विविध रूपात दिसते, आणि त्याच्यासोबत आपल्याला हे विसरून चालणार नाही की आदिशक्तीचे रूप हे स्त्रीचेच आहे. आदिशक्ती ही आदी माया देखील आहे, आणि आदी मायेने हे सर्व जग मोहित केलं आहे. ही माया म्हणजे नेमकं काय आहे? मनुष्याला जे सुख दुःख, राग, द्वेष जाणवतं ते आदी मायेमुळे, ज्याच्या त्याच्या कर्मानुसार जो तो या सुखदुःखाच्या चक्रात अडकून राहतो. म्हणून आपण स्त्रियांपासून दूर राहतो. होय, कारण आपण संसारात अडकत नाही. कसल्याही नात्यात आपण स्वतःला अडकून घेऊ इच्छित नाही. जर चुकून कधी असा प्रसंग आला तर काय करायचे? आपण कोणत्याही स्त्रीसोबत राहणारच नाही गोरक्ष. त्यामुळे हा प्रश्नच उद्भवत नाही. पण तरी असे काही घडले तर? मग नाथ पंथाचे जे कार्य आपण हातात घेतले आहे ते थांबून जाईल, आणि आयुष्यभर जी साधना आपण केली आहे तीही व्यर्थ ठरेल. परंतु गोरक्ष, तुझ्या मनात ही शंका कशी आली? आपण ज्याच्यापासून दूर आहोत, मग तीच गोष्ट आपल्या जवळ आली, मग काय होईल याचा मी विचार करतो आहे. गोरक्ष, तुझ्या मनात जी शंका आली त्याला काहीतरी कारण असणार, कारण तू साक्षात शिवस्वरूप आहेस. देवी, आम्ही आपल्याकडेच येत होतो. नाथांचे स्वागत तर झाले. त्यांच्या भोजनाची व्यवस्था झाली आहे का? होय देवी. पण देवी, ते रागावले नाहीत ना? नाही का? राजसभेत ज्या पद्धतीनं बोलणं झालं होतं त्यावरून वाटलं मला. मी काही चुकीचं बोलले का? नाही देवी, परंतु मच्छिंद्रनाथांना राग येऊ शकतो. मी तर त्यांचं स्वागतच केले. मला नाही तसं काही वाटत. देवी, क्षमा असावी. पण एक सांगू का? माई, मला राग येईल असं काही सांगू नको. श्री मच्छिंद्रनाथ नुकतेच आले आहेत, तेव्हा आपण त्यांच्या कलानी घेतलं पाहिजे. म्हणजे स्त्री राज्यातले नियम आणि अटी त्यांना सांगायचे नाही असं म्हणायचंय का? क्षमा असावी देवी.
देवी, मला मच्छिंद्रनाथांना भेटता येईल का? आधी त्यांच्या भोजनाची व्यवस्था करा, मग मला सांगा. माई, तू कशाला बोललीस? अगं मला राहवलं नाही म्हणून बोलले मी. जाऊ दे, आधी भोजनाची तयारी करूया. चल. श्री मच्छिंद्रनाथांना आपल्या पाकगृहात तयार केलेले सगळे पदार्थ ताटात वाढलेत ना? होय देवी, आपण केलेले लाडूही वाढते. आज श्री मच्छिंद्रनाथांना कळेल आपल्या पाकगृहात किती चांगले पदार्थ तयार होतात ते. अगं दुर्गा, थांब थांब थांब. काय झालं? कुठे निघालीस? माई, एक गोष्ट सांगायची होती म्हणून येत होते. कोणती गोष्ट? मी आता श्रीनाथांना कक्षातून प्रवेशद्वाराच्या दिशेने जाताना पाहिले. काय? आता कुठे जात आहेत? ही तर भोजनाची वेळ आहे. थांब, मी जाऊन बघते. आजपर्यंत केवळ भिक्षा मागून त्यांनी अन्न ग्रहण केले, परंतु आज स्त्री राज्यातल्या पाकगृहात किती चांगले पदार्थ तयार होतात ते त्यांना कळेल. निश्चितच देवी. पण रोहिणी, सगळे पदार्थ चविष्ट झालेत ना? होय देवी, काळजी नसावी.
हे देवी, मी श्री मच्छिंद्रनाथांना आत्ताच बाहेर जाताना पाहिलं. आत्ता भोजनाच्या वेळी. इथे श्री मच्छिंद्रनाथांसाठी स्वादिष्ट भोजनाची तयारी झाली. भोजनाचे पानही तयार झालेत. मग ते कुठे निघालेत? मी बघून येते. आपल्याला भोजनासाठी निमंत्रण दिले, मात्र आपण नकार दिला. होय मैनावती, कारण आजवर असं बाहेर कुठेही मी भोजन केलेले नाही. परंतु या स्त्री राज्यात तुम्हाला निवास करायचा आहे. मग तुम्ही काय कराल? भिक्षा मागण्याचा माझा नियम आहे. आजपर्यंत मी भिक्षा मागून स्वतःचं भोजन स्वतःच तयार करत आलो आहे. या स्त्री राज्यात राजगृही राहून तुम्ही भिक्षा मागणार? अर्थात मैनावती. हा माझा देखील अपमान आहे असं तुम्हाला नाही वाटत का? तुला तसे वाटणे स्वाभाविक आहे, परंतु नाथ परंपरेचे नियम मी कसे मोडू? या संपूर्ण स्त्री राज्याला ठाऊक आहे तुम्ही इथे केवळ माझ्यासाठी आला आहात. असे असताना तुम्ही भिक्षा मागायला राज्यात गेलात तर इतर स्त्रिया काय म्हणतील? मैनावती, या स्त्री राज्यात प्रवेश करताना जग काय म्हणेल हा विचार मी केला नाही. तेव्हा या स्त्री राज्यातल्या इतर स्त्रिया काय म्हणतील हा विचार तूही करू नकोस. अहो माझा तरी विचार करा. तुमच्यासाठी विविध पदार्थ मी तयार करून घेतले आहेत. आधी भोजन करून घ्या, नंतर आपण त्यावर बोलूयात. मैनावती, माझ्या साधनेची ही वेळ निश्चित आहे. तेव्हा विलंब झाला तर मला उपवासच घडेल. येतो मी. रोहिणी, आता भोजनाच्या वेळी श्री मच्छिंद्रनाथ कुठे निघाले असतील?
मला काहीच कल्पना नाहीये. ते स्त्री राज्यातून बाहेर तर जात नसतील ना? नाही, ते शक्य नाही, कारण आताच तर ते स्त्री राज्यात आले. मला एक शंका आहे. राजसभेत जे घडलं त्याने श्री मच्छिंद्रनाथ रागावले तर नसतील ना? नाही, मला तसं नाही वाटत. रोहिणी, एक ताट घे, त्यात पीठ घे आणि मला दे. मला भिक्षा द्यायची आहे. भिक्षा? कोणासाठी? मी देते भिक्षा. नाही, भिक्षा मी देणार. मी घेऊन येते. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभते त्रिपुंड सिद्ध योगी वितरागी धग धगते तेज कुंड अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो 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 अलख निरंजन. हे श्रीनाथ, हे नाथ, आपण कुठे जात आहात? माझी भिक्षेची वेळ झाली आहे आणि मी भिक्षा मागण्यासाठीच जात आहे. भिक्षा? पण का? आपल्या महालात विविध पदार्थ बनवलेले आहेत. मला कल्पना आहे. मग तुम्ही इथे वाड्यातच का जेवत नाही? बाळा, माझे काही नियम आहेत, ते मला पाळावेच लागतील.